नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुलुख महाराष्ट्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. शिवसेनेनं विश्वासघात केला. शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिलेलीच नव्हती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे. निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वाखाली झाल्या. फडणवीसच मुख्यमंत्री होणार असंही ठरलेलं होतं. मोदींमुळेच लोकसभा आणि विधानसभेत शिवसेनेचा विजय झाल्याचंही अमित शहांनी म्हटलंय. प्रचाराच्या बॅनरवर मोदींचाच फोटो असायचा. निवडणूक फडणवीसांच्याच नेतृत्वाखाली झाली, त्यामुळे फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं ठरलेलं होतं. शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिलेली नव्हती याचा पुनरुच्चार अमित शहा यांनी केलेला आहे. मैं महाराष्ट्र के चुनाव में 2019 में आया था। मैं खुद उस वक्त शिवसेना के साथ जो संवाद हुआ मैंने खुद ने किया है और मैं फिर से आज कहना चाहता हूं कि उस वक्त तय हुआ था कि देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में चुनाव लड़ा जाएगा और मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी। मुकर गए, सत्ता के लिए हिंदुत्व के साथ समझौता कर लिए। दो पीढ़ी से जिनके सामने लड़ते थे उनकी गोदी में बैठ गए और कहते थे हमने तो कहा ही नहीं है। वो कह रहे हैं कि मैं झूठ बोल रहा हूं। चलो भैया, एक सेकंड के लिए मान रहे हैं, मगर आपकी सभा के पीछे जो बैनर लगते थे ना, उसमें आपके फोटो की और मोदी जी के फोटो की साइज जरा देखना। आपकी 1/4 थी। हर भाषण में आपको मोदी जी का नाम देना पड़ता था। आपकी उपस्थिति में मैंने और मोदी जी ने दोनों ने कहा था कि देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में चुनाव लड़े हैं और एनडीए जीतने के बाद देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बने। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर सुद्धा टीका केलेली आहे. राज्यात 3 चाकी रिक्षासारखं सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि हिम्मत असेल तर निवडणुकांना सामोरं जावं असं थेट आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलंय. राज्यातलं 3 चाकी रिक्षासारखं हे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि हिम्मत असेल तर निवडणुकांना सामोरं जावं असं थेट आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिलेलं आहे. मैं आज भी कहना चाहता हूं, अगर हिम्मत है इस्तीफा दीजिए, कर दो 2-2 हाथ, तीनों लोग एक साथ में लड़ने के लिए आइए। भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता तैयार बैठा है। महाराष्ट्र की जनता भी हिसाब किताब करने के लिए तैयार बैठी। इस प्रकार से सिद्धांत विहीन राजनीति किसी भी राज्य की सरकार पसंद नहीं करती। कुछ समय पहले आया था, तब मैंने कहा था कि महाराष्ट्र की आघाड़ी सरकार इस प्रकार की सरकार है जो 3 पहिए वाली ऑटो रिक्शा है, जिसके तीनों पहिए अलग अलग दिशा में जा रहे हैं। मगर मेरी थोड़ी गलती हो गई। मैंने बहुत ऑप्टिमिस्टिकली ये सरकार के लिए सोच लिया। आज मैं उसमें थोड़ा सुधार करना चाहता हूं। महाराष्ट्र की आघाड़ी सरकार 3 पहिए वाली ऑटो रिक्शा है, जिसके तीनों पहिए अलग अलग दिशा में है और तीनों पहिए पंक्चर है, जो चलती ही नहीं है। सिर्फ धुआं बाहर निकालती और प्रदूषण बढ़ाती है। तर आपण पाहिलं, पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये अमित शहांनी शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलेला आहे. हिम्मत असेल तर निवडणुकांना सामोरं जा असं थेट आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आहेत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं. सावंत साहेब, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. गृहमंत्री अमित शहांनी महाविकास आघाडीवर टीका केलेली आहे. मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलंय की हिम्मत असेल तर निवडणुकांना सामोरं जा. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. पहिली गोष्ट, बरंच काही बोलले तसं ऐकतो मी, मला ऐकायला मिळालेलं नाही. पर मी या असल्या आव्हानांना काही म्हणजे कधीही असली आव्हानं स्वीकारतो आम्ही. हां हां
ते असलं काय म्हणजे काय करायचं, तुम्ही आम्हाला द्या आणि आम्ही असलेली सत्ता राजीनामा द्या. हा ते तुमच्याचकडनं शिकलो हो आम्ही. तुम्ही सोडता का कुठला राज्य? तुम्ही सोडा देशाची सत्ता. बघा तुम्हाला देशात कुठे ठेवतात का लोक? तुम्ही जे छळताय ना आता संबंध देशाला, महागाईने देश व्यापलेला आहे, बेरोजगारीने व्यापलेला आहे, तुमचं नोटबंदी, तुमची टाळ्या वाजवणं, तुमच्या थाळ्या वाजवणं, हैराण झालेत लोक. त्यामुळे तुम्ही हिंमत असेल तर तुम्हीच देशाचं सरकार सोडा आणि निवडणुका घ्या. पुन्हा सत्तेत येता का बघा. तुम्हाला बंगालने धडा शिकवलाय आता. सावंतसाहेब अमित धड्यातनं शहा असं अजूनही म्हणतायत. शहाणपण आलं नसेल, हा. त्या धड्यातनं शहाणपण आलं नसेल तर महाराष्ट्रात येऊन आपली पाजळायची गरज नाही बरं का. महाराष्ट्र बरोबर चाललेलं आहे आणि उत्तम सुरू आहे महाराष्ट्राचा कारभार. बर सावंतसाहेब, अमित शहा असं पण म्हणतायत की शिवसेनेनं विश्वासघात केलाय, मुख्यमंत्री पदासंदर्भातलं आश्वासन दिलेलं नव्हतं, फडणवीसांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढवल्या गेल्या, त्यामुळं तेच मुख्यमंत्री होणार हे निश्चित होतं. मग आता या संदर्भात शिवसेनेची काय भूमिका असणार आहे? मला वाटतं आदरणीय उद्धवजींनी एक पवित्रता पाळली मित्रत्वाची आणि गोपनीयतेची. हा ही गोपनीयता आणि पवित्रता त्यांच्या घरामध्ये मातोश्रीमध्ये साहेबांच्या कक्षात झाली हम्म. म्हणून ते गप्प राहत होते, कारण त्यांना माहित होतं की हे आपण मान्य केलेलं आहे. हा त्यांनी त्या क्षणी अमित शहानी मातोश्री ती बैठक घेतल्यानंतर बाहेर पडल्या उद्धवजी स्वतः मातोश्रीवर जमलेल्या शिवसैनिकांसमोर जे बोलले आहेत ना, हा ती त्याची साक्ष आहे. ती साक्ष पहा. त्यांनी नंतर नाही बोलले, ते तेव्हाच बोलले. ते तरी सुद्धा तुम्ही रेटून नेत होता. त्यांना म्हटलं शब्द पाळतील तुम्ही, आणि शब्द जर तुम्ही पाळला होता तर निवडणूक निकालानंतर इथे वाद निर्माण झाल्यानंतर अमित शहा हरियाणात का गेले याचं उत्तर पहिलं दिलं पाहिजे. बर सावंतसाहेब, आणि पण मग आता शिवसेनेने इतक्या विश्वासघात कालांतराने केला त्या असं बोलतायत. अमित शहा म्हणतायत. हे त्यांचा झालाय गजनी, त्यांचा गजनी झालाय. ते इतक्या काळाने ते बोलतायत, तेव्हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे हरियाणात पहिलं का गेले त्याचं उत्तर दिलं पाहिजे त्यांनी. बर आणि मग जर ती असं होतं तेव्हाच त्यांनी येऊन सांगायला पाहिजे मी असं बोललो नव्हतो. सरकार पडलं, नवीन सरकार बसलं तरी सुद्धा ते बोलले नव्हते. ते अलीकडे कोकणात गेले ना एका भ्रष्ट माणसावर, तेव्हा तिकडे जाऊन ते बोलले, ते पहिल्यांदा बोलले. आणि म्हणून माझं म्हणणं असं की तुम्ही दिलेला शब्द नाही पाळला. विश्वासघाती तुमच्याबद्दलचं ख्याती आहे हो. हरियाणात तुम्ही मुख्यमंत्री कोणाचं नाव जाहीर केलं होतं विचारा त्यांना. त्यांनी प्रचारात अरुण जेटली साहेब, सुषमा स्वराजजी, आमच्या भगिनी मोठ्या ताई, त्या सगळ्या जण त्या प्रचारात होते. नाव कुणाचं जाहीर केलं आणि कुणाला मुख्यमंत्री केलं, हे विश्वासघात करण्याचा तुमचा तो सगळा इतिहास आहे बरं का. आम्ही विश्वासाला मान टाकली तुमच्यावर. तुम्ही विश्वासघात 2014लाच केला होता हो. हा हा युती कोणी तोडली? शिवसेनेने तोडली होती का? आता वंदनीय शिवसेना प्रमुख नाहीत, हीच वेळ आहे मित्राचा घात करण्याची. तो जो अहंकार होता त्या अहंकारात तुम्ही युती तोडली होती. एकटे उद्धवजी लढले बरं का. हा हा हे जानकर फानकर आले होते ना सगळे, आठवले बिटवले सगळे सोडून गेले होते. उद्धवजी एकटे लढले आणि 63 आमदार निवडून आणले होते तेव्हा. हम्म. तेव्हा काय म्हणाले, जाऊ दे ना आम्ही नैसर्गिक मित्र होते. आणखी नवीन शब्द शोधून काढतात ते. आमच्या एकनाथ शिंदे विरोधी पक्षात बसले होते की, हो हो विरोधी पक्षाचे नेते म्हणून झाले होते, पाया पडत आले. आवाजी मतदानाने केलं बरं सरकारचं बहुमत सिद्ध केलं. हा. विसरू नका 2014ला. हा बरोबर. आणि मग पुन्हा युती झाली आणि मग ते कारभार केलं. ते कारभार छळलं आम्हाला. 2019ला पुन्हा आले आणि पहिलं वाक्य काय अमित शहाचं, की जो हो गया सो छोड़ दो, गलती हुई है, अब हम वापस अच्छी तरह से कारभार करेंगे. तिथं त्यांनी शब्द दिला. तो शब्द काय दिला हे उद्धवजींनी त्या क्षणी मातोश्रीवर सांगितलं. असं अशी चर्चा झाली आणि तिथे त्यांनी शब्द दिला. तेव्हा सुद्धा उद्धवजी म्हणाले की निव्वळ सत्तेचं पदाचं वाटप निम्म नाही तर मुख्यमंत्री सुद्धा पद आपल्याला मिळेल. तेव्हा शिवसैनिकांनी टाळ्या वाजवल्या होत्या. शिवसैनिकांना यांच्यासोबत जायची इच्छा नव्हती, न उद्धवजींना पण होती. पण आपल्या दरवाज्यात आलेत. आम्ही कधी लिखापडी केली नाही बरं का. जी मुद्दा एका करा. शब्दाला विश्वास ठेवला. आम्ही शब्दावर विश्वास ठेवण्याचं म्हणतोय. पण विश्वासघात हा त्यांचा इतिहास आहे, आमचा नव्हे. बर बर त्या सावंतसाहेब खूप खूप तिडकीनं धन्यवाद. उद्धवजींनी एक सरकार स्थापलेलं आहे अद्दल घडवण्यासाठी. तुम्ही विश्वासघात करताना पण तुम्हाला अद्दल घडवली पाहिजे आणि म्हणून हे सरकार स्थापन झालेलं आहे. बिलकुल बिलकुल सावंतसाहेब खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. अरविंद सावंत होते शिवसेनेचे खासदार आणि त्यांनी देखील अमित शहांनी जी टीका केली त्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. पण पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये अमित शहांनी महाविकास आघाडीवर, शिवसेनेवर, मुख्यमंत्र्यांवर थेट हल्लाबोल केलेला आहे. महाविकास आघाडी सरकारला थेट आव्हान दिलंय, हिम्मत असेल
तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकांना सामोरं जावं असं थेट आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीला आणि मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। शिवसेनेनं विश्वासघात केल्याचं अमित शहा म्हणालेले आहेत। याच संदर्भात आपण आता आणखी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। माणिकराव ठाकरे आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। माणिकरावजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय, टीकेची राळ उठवलेली आहे। आत्ता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि हिम्मत असेल तर थेट निवडणुकीला सामोरं जावं असं त्यांचं थेट आव्हान आहे। आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया। सततच महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट पाडण्याच्या संदर्भामध्ये यांनी अनेक प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाहीत। त्यामुळे वैफल्यातून हे बीजेपीचे नेतृत्व जे आहे ते असे स्टेटमेंट करतायत। राज्यामधले फडणवीस जे असो, त्यांचे पाटील अध्यक्ष असो, की आता अमित शहा आणि त्याच्यापेक्षा काही वेगळी पोळी वाजवलीच असं वाटत नाही। आणि अशाच प्रकारचे स्टेटमेंट देऊन त्या ठिकाणी कुठेतरी संयुक्त सरकार बरोबर चाललेलं नाही आहेत। अशा प्रकारच्या ज्या काही प्रतिक्रिया स्टेटमेंट त्यांच्यामधून येत आहेत ते वैफल्याने ग्रस्त झालेले आहेत। त्यांना माहीत होऊन गेलं की हे सरकार पडणार नाही आहे आणि 5 वर्ष हे सरकार चालणार आहे। त्याच्यामुळे त्याच्यातून त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत, त्याला काही फार महत्त्व देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। बरं, पण माणिकरावजी, महाविकास आघाडीवर थेट टीका करतायत। ते म्हणतायत 3 चाकी रिक्षा आहेत, 3 चाकं वेगवेगळ्या दिशेला आहेत आणि ती चाकं सुद्धा पंक्चर झाली आहेत, नुसता धूर निघतोय आणि त्यामुळे प्रदूषण होतंय असं अमित शहा म्हणतायत। त्यामध्ये त्याला काय उपाय द्यायची तो त्यांचा भाग आहे। काय विरोधासाठी विरोध करायचा म्हणून अशा प्रकारची स्टेटमेंट ते देत आहेत। अत्यंत चांगल्या प्रकारचं 3 पक्षाचं सरकार चाललेलं आहे उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि ते चाललेलं त्यांना पाहवत नाही आहे। त्यांना जी आशा होती मोठे की बीजेपी या ठिकाणचं सरकार पडेल आणि परत आणि बीजेपीचेच मुख्यमंत्री त्या ठिकाणी होईल, ही त्यांची आशा आता पूर्णपणे मावळलेली आहेत आणि त्या वैफल्यातूनच अशा प्रकारचे स्टेटमेंट त्यांचं येत आहेत। त्यांचे सगळे नेतृत्व सगळी हे बोलायला लागली आहेत। काही दिवसापूर्वी काही दिवसामध्ये ते सरकार जाणार आहेत, महिन्यामध्ये जाणार आहे, काही दिवस सुद्धा मोजायला लागले होते चंद्रकांत पाटील। अशा प्रकारे त्यांनी सगळे प्रयोग करून पाहिले पण ते यशस्वी झालेले नाही आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने सरकार प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगले निर्णय घेत आहेत। जनमानसामध्ये सरकार हे प्रसिद्ध आहे। उद्धवजी ठाकरे ज्या संयमाने ह्या सगळ्या प्रकरणाला सामोरे जात आहेत, वेगवेगळे संकट राज्यावर आलीत परंतु सगळ्यांना संयमाने जात आहेत आणि त्याच्यातून यांच्या आक्रस्ताळीपणे ज्या पद्धतीने यांची स्टेटमेंट येत आहेत बीजेपीची, त्याच्यावरून यांचं लक्षात येतं की आता यांच्या आशा पूर्णपणे मावळलेल्या आहेत। त्या माध्यमातून आता सरकार पडण्याचं ते बोलत नाही आहेत। आता ते फक्त वैफल्यग्रस्त आहे म्हणजे त्या आणि त्याच्यामधून अशा प्रकारे तिन्ही पक्षाबद्दलचे त्यांनी गरळ ओकणं याच्यापेक्षा वेगळी काही त्याला संज्ञा देता येणार नाही आणि हे सगळं त्यांना फिडिंग झालं असेल राज्यामधून की वैफल्यग्रस्त आहे तर सरकार बरोबर नाही, हे नाही तुम्ही असं काहीतरी बोलून जा। राज्याच्या नेतृत्वाने दिल्ली त्यांना म्हणजे टीप आहे तशा प्रकारच्या आधारावर त्यांनी हे अशा प्रकारे स्टेटमेंट केलं आहे। परंतु त्यांनाही कळून चुकलंय की ते आता सरकार हे 5 वर्षापर्यंत चांगल्या पद्धतीने चालेल, आपलं आता बीजेपीचं काहीही चालणार नाहीत हे त्यांना कळून चुकलेलं आहे। बिलकुल माणिकरावजी, खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजकीय घराणेशाहीवर सुद्धा बोट ठेवलेलं आहे। बूथ कार्यकर्ता ते राष्ट्रीय अध्यक्ष हे फक्त भाजपामध्येच होऊ शकतं असं अमित शहा यांनी म्हटलंय। भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शहांनी हे वक्तव्य केलंय। गुजरात की साबरमती विधानसभा के बूथ नंबर 263 का 1981 में मैं बूथ का अध्यक्ष था और वहीं से मेरे जीवन की कैरियर की शुरुआत हुई। और मैं आज सभी को कहना चाहता हूं कि समग्र विश्व भर की राजनीतिक पार्टी में और देश में रजिस्टर्ड 1650 राजनीतिक पार्टियों में केवल और केवल एक भारतीय जनता पार्टी ऐसी है जिसका बूथ का अध्यक्ष देश का राष्ट्रीय अध्यक्ष बन सकता है। वो भारतीय जनता पार्टी के अलावा कहीं नहीं। ना मेरे परिवार का कोई राजनीतिक बैकग्राउंड है।
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं संविधान लिहून या देशाला आकार दिला. त्यांनी देशाच्या विकासात मोठं योगदान दिलं. मात्र काँग्रेसनं त्यांच्या हयातीत आणि नंतर सुद्धा त्यांचा सातत्यानं अपमान केला, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर केली आहे. अमित शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला आणि सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण सुद्धा करण्यात आलं. काँग्रेसची सत्ता असताना त्यांना भारतरत्न दिला गेला नाही. देशातल्या जनतेला बाबासाहेबांचं काम आणि त्यांची थोरवी कळू नये म्हणूनच काँग्रेसनं कधीच संविधान दिवस साजरा केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच संविधान दिवस साजरा करायला सुरुवात केली, असं म्हणत गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. पूरा जीवन अपमान, अवहेलना, यातना झेली, कितनी कटुता सही, मगर संविधान के निर्माण में कहीं कटुता का दर्शन नहीं हुआ. सब समाज को साथ में रखकर कैसे देश का उत्थान हो सकता है, इसका एक डॉक्यूमेंट बनाया जो हमारा पवित्र संविधान है. और ऐसे आंबेडकर जी को उनके जीवन काल में और उनके मृत्यु के बाद भी अपमानित करने का एक भी मौका कांग्रेस पार्टी ने नहीं छोड़ा, एक भी मौका नहीं छोड़ा. आंबेडकर जी को भारत रत्न तभी मिला जब गैर कांग्रेसी सरकार थी. मुलुख महाराष्ट्रामध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.